हे जगदीश्वर महादेवाचं मंदिर तुम्ही सर्वजण पाहताय। तुम्ही लांबून येताना या मंदिराचा आकार एक वेगळ्या आकाराचा पाहायला मिळतो। एका मस्जिदी आकार व्हायला लांबून असं का दिसतं याचं कारण एक गणिमी गाव आहे। राज्य मंदिर सुरक्षित राहावीत म्हणून त्याचा आकार तसा कोरलाय। इथे चपला काढताना नंतर तुम्ही कळसाकडे जर एक पाहिलं तर वेगळ्या पद्धतीने पाहायला त्या कळसाच्या खाली बघा आज सुद्धा कमळाच्या पाकळ्या आहेत। कमळ हे हिंदूंचे प्रतीक बांधले गेलेले आहेत। याच्यावरती काय प्राण्याचं चित्र दिसतं का? सर्वात मोठा प्राणी हा शरभ आहे, काल्पनिक प्राणी। त्या शरभाच्या पायाखाली 4 हत्ती दिसतात आणि 5व्या तो पाहिलेला प्रशस्त छत्रपती शिवाजीराजांचा त्या काळातला राहता राजवाडा आहे। ज्या चौथऱ्यावरती आपण आता उभ्यात हा यल आकाराचा चौथरा राजांचा त्या काळातलं स्वयंपाकघर आहे। शिवरायांपुरतं चुलीवरती जेवण इथे बनवण्याची या पूर्वीच्या चुली या बघा या पूर्वीच्या दगडी चुली पाहायला भेटतात आणि राजांचं जेवण हे राजांच्या नजरेसमोर इथे बनवलं जायचं। मग ते राजांच्या नजरेसमोर का बनवलं जायचं याच्या मागचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहित असेल की आपल्या राजावरती बऱ्याच वेळेला स्लो पॉइजन विषबाधा करण्याचा प्रयत्न हा बाहेरून नसून तर घरातूनच करण्यात आला। राजाने घरातूनच मोठं संकट ओढावलं होतं। जर घरातून सपोर्ट असता शिवराय अजून 10 वर्ष जगले असते तर जगाच्या नकाशात या भारताचा इतिहास एक वेगळा पाहिला असता। ना इंग्रज ना पोर्तुगीज ना मोगल या गडकोटांकडे कधी फिरकले नसते। म्हणजे विचार करा राजांचा गणिमी गाव किती महत्वाचा होता। एक राजगादीसाठी आलेला संघर्ष केवढा मोठा विकोपाला गेला। जर शिवरायांना घरातून सपोर्ट चांगल्या पद्धतीने झाला असता, संभाजीराजांना सुद्धा घरातून जर सपोर्ट केला असता तर संभाजीराजांनी सुद्धा तो इतिहास घडवून ठेवला असता। कारण 32 वर्षाची कारकिर्दी पण तेवढीच पाहतो बघा। म्हणून तो राहता वाडा होता हे त्या काळातलं स्वयंपाकघर होतं। या पूर्वीच्या त्या काळातल्या दगडी चुली होत्या आणि या ठिकाणी तळ कोकणातले उखळ भात कांडण वगैरे ते केले जात असायचं। या भिंतीना जे काही दरवाजे दिसतात का तुम्हा सर्वांना याला टहाळणी बुर्ज म्हणतात। खालून येणाऱ्या शत्रूवरती पहारा देण्यासाठी या टहाळणी बुर्जाचा वापर करायचे। तर पुढे आपल्या राजांचा 3 नंबरचा चौथरा म्हणजे ते त्यावेळेचं सचिवालय पाहायला जाऊया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, महाराज की जय। हे बघा ती समोर विटांची चौकोनी बॉक्सवाली खोली दिसते का तुम्हाला? या खोलीचे नाव आहे टाकसाळ करंशी छापखान्याची जागा। छत्रपती शिवाजीराजांच्या काळात राजांच्या स्वतंत्र 4 करंश्या होत्या आणि या 4 करंश्या कोणत्या होत्या तर शिवराई, नाणी, मुद्रा, होण याच्यातले 2 पॉइंट खूप महत्वाचे होते। एक होतं ते होण हे चलन सोन्याचं होतं 1.4 ग्रॅमचं होतं आणि दुसरी होती तांब्याची शिवमुद्रा। जसं आपल्या 1 रुपयाच्या कॉईनवरती एक लेख लिहिलाय बघा सत्यमेव जयते। 350 वर्षापूर्वीच्या शिवमुद्रेवरती एक मजकूर लिहिलाय बघा की प्रतिभचंद्र लेखेव उवर्ध विष्णू विश्ववंदिता शहा शुणो शहा शिवशा मुद्रा भद्राय राजते। याचा अर्थ काय होता की आकाशातील जो चंद्र आहे प्रतिभतेच्या चंद्र कोरेने जसं वाढत राहतो शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा अशी शिवमुद्रा रायगडात तिथे तयार करायची। ही राजांची बाल्कनी याला गॅलरी सज्जा म्हणतात। ही त्यावेळी एकावर एक असे 5 मजले होते। आज हा पहिला मजला आहे, याच्यावरती अजून जर का 4 मजले असेल तर आपण अंदाज लावा की 5वा मजला किती हायटेड असावा। समोर खाली खड्डा दिसतो का? त्या कॉर्नरला यल आकाराचा खड्डा आहे। 11 पायऱ्या उतरल्यानंतर डाव्या हातावरती 10 बायची खोली आणि या खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाना। स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होतं तर त्यांचं नाव आहे बहिरूपी बहिर्जी नाईक। बहिरूपी का म्हणायचं तर बसला जागेतील 7 रूप बदलायचे, 18 भाषा येत होत्या, दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं, त्याच्या वेशेमध्ये आणि त्याच्या भाषेमध्ये बोलायचं, राजाबद्दल या प्रांताबद्दल जी चर्चा खलबत किल्ल्यावरती इथे करायची याला गुप्त खलबतखाना असं म्हणतात। म्हणजे या कणाची बातमी या कणाला पोहोचू नये, ना फितोरी ना गद्दारी होते अशी खलबत इथे करायची। राज्याभिषेक कसा झाला पाहायला पुढे जाऊया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। आठवण होते एक गेट इंडिया गेट याला पण 2 गेट बांधले गेलेले आहेत। याच्यावरती काय प्राण्याचं चित्र दिसतं का? सर्वात मोठा प्राणी हा शरभ आहे, काल्पनिक प्राणी। त्या शरभाच्या पायाखाली 4 हत्ती दिसतात आणि 5व्या हत्ती शेपटीवरती आहे। या 5 सत्ता कोणत्या मराठ्यांच्या विरोधात लढत होत्या त्या म्हणजे आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही, 5वी ती म्हणजे पोर्तुगीजशाही। इकडे फक्त 2 हत्ती का कोरलेले आहेत तर या ठिकाणी या 5वीला जरी आटोक्यात आणलं तर पुन्हा रूपी 2 सत्ता आपलं डोकं वरती करू शकतात। पुन्हा जर का आदिलशाही निर्माण झाली त्याला पायाखाली चिरडेल आणि मोगलाईला शेपटीवरती उडवलं जाईल बघा। ही गोल भिंग दिसतात राजकमळ आहेत। वीट बांधकाम पेशव्याने घडवलं, दगडी बांधकाम राजाने घडवलेलं आहे। या ध्वजस्तंभ दिसतो का? 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1 मेला नायब तहसीलदार साहेब यांच्या हस्ते तिरंगा, शिवजयंती शिवपुण्यतिथी असेल या राज्याभिषेक सोहळा असेल त्या दिवशी भगवा सुद्धा फडकवला जातो। पलीकडे दगडामध्ये भांडं दिसतं का? शिवरायांची घोडी आहे कृष्णा, हिला पाणी पिण्यासाठी दगडाच्या भांड्याचा वापर केला जायचा। तर पुढे आपण आता पाहतो शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। आपण हे बघा सर्वांनी शिवतीर्थ रायगडाचा अति महत्वाचा बाल्य किल्ला, जगप्रसिद्ध मूर्ती, बाजारपेठ, टकमक टोक सारख्या परिसराची माहिती घेत आपण आता सर्वजण इथे बसलेले आहात।
हे जगदीश्वर महादेवाचं मंदिर तुम्ही सर्वजण पाहताय. तुम्ही लांबून येताना या मंदिराचा आकार एक वेगळ्या आकाराचा पाहायला मिळत असतो का? एका मस्जिदी आकार व्हायला लांबून असं का दिसतं? याचं कारण एक गणिमी गाव आहे. राज्य मंदिरं सुरक्षित राहावीत म्हणून त्याचा आकार तसा कोरलाय. इथे चपला काढताना नंतर तुम्ही कळसाकडे जर एक पाहिलं तर वेगळ्या पद्धतीने पाहिलं. त्या कळसाच्या खाली बघा आज सुद्धा कमळाच्या पाकळ्या आहेत. कमळ हे हिंदूंचे प्रतीक, ते महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं. प्रामुख्याने आपण जगदीश्वर महादेवाचं जे मंदिर पाहायला आलो ते मंदिराच्या मागच्या बाजूने. हा खरा मार्ग तर मागच्या दिशेने आहे. समोरून पूर्वेकडून प्रवास होत असतो, पण काही कारणास्तव तो मार्ग बंद केलाय शासनाने, त्यामुळे आपल्या मागच्या दिशेने प्रवास होत आहे. आपण मंदिराच्या दर्शनाला जाणार आहात. पहिल्यांदा नंदी बैलाची प्रतिकृती तुम्हाला बघायला भेटेल. नंदी बैलाची खूप दुरावस्था केलेल्या पाहायला भेटते. जर एखादा मोगलीय सत्ताधीश मंदिर आहे की मस्जिद पाहायला जेव्हा यायचा तर या मंदिराच्या दरवाजांची हाईट फक्त 4 फुटाची. त्या काळातले लोक 7 फुटापेक्षा जास्त हाईट नव्हती. मंदिर आहे की मस्जिद पाहायला जायचे ते सुकायचे म्हणजे ते महादेवाला शरण यायचे, आणि शरण आल्यामुळे ते आतील वास्तूला हात लावू शकत नव्हते. म्हणून बाहेरच्या बाजूला नंदी बैलाची प्रतिकृती तोडण्याचा प्रयत्न केला. अखंड खडकामध्ये नंदी बैलाची प्रतिकृती असल्यामुळे ती तुटू शकली नव्हती, पण कान कंठस्थ तोंड वगैरे तोडलेलं पाहायला भेटतं. बघा आता पहिल्या गाभाऱ्यात गेला तर एक गोल कवच पाहायला भेटतं. महादेवाच्या मंदिरात शांततेचं प्रतीक म्हणून एक कासवाचं चिन्ह असतं का? चांदीच्या कासव होतं, फक्त दगडाचं कौतुले चांदी काढून दिलेली आहे. मेन गाभाऱ्यात छत्रपती शिवराय रोज या ठिकाणावरती यायचे. जगदीश्वर महादेवाला पहिले अर्पण करायचे, अभिषेक घालायचे, आणि मगच पुढील कामकाजाला सुरुवात व्हायची. हे मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं. हे दर्शन करून तुम्ही बाहेर निघालात की नगरखान्याच्या 2 नंबरवरच्या पायरीवर एक शिलालेख आहे. या गडाचे शिल्पकार हिरोजी इंदुरकर, ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला घडवलं. नुसतं घडवलं नाही तर या किल्ल्याचं गॅरंटी पत्र सुद्धा दिलं. त्या गॅरंटी पत्रात हिरोजी म्हणतायत की श्री गणपते नमः प्रासादो जगदीश्वरस्या जगता मानो नंदोदीप शालिवान शके 1596 आनंद नामे संवत्सरे. आणि त्याच ठिकाणी पुढे म्हणतायत की वापी कुल तडागस याव चंद्र दिवाकरो विलनार झुंबते. हिरोजी म्हणतायत गणेशाला वंदून जगदीश्वराचा प्रसाद म्हणून या किल्ल्याचं कामकाज 1596 या कालावधीमध्ये चालू केलेलं आहे. वापी कुल तडागस म्हणजे तलावातून निघणाऱ्या खडकापासून या गडावरती काय घडवलं असेल तर गजशाळा, हत्तीखाने, मनमिनारे, कुंभीग्रह, बाजारपेठा घडवल्या गेल्या. आणि यांची शेवटला गॅरंटी दिली की या ओ चंद्र दिवाकरो विलनार झुंबते. हिरोजी म्हणतायत की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे चमकत आहेत तोपर्यंत या गडावरती बनलेल्या 350 इमारती टिकून राहतील. ज्या वेळेला आकाशातले चंद्र सूर्य तारे नष्ट होतील तर या गडाचं बांधकाम नष्ट, असं हिरोजीने दिलेलं गॅरंटी पत्र आताचा शिल्पकार देऊ शकतो का? म्हणून राजाने विचारलं जे पाहिजे ते बक्षीस मागाव. हिरोजीने जहागिरी, रत्न, सोनं, खजिना मागितला असता राजाने सहज बहाल केला असतं. हिरोजीने मागितलं एवढंच, राजा ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती जगदीश्वराच्या दर्शनाला येता त्यावेळेस असताना तुमचं उजवं पाऊल ज्या पायरीवरती पडेल आणि सातत्याने तुमच्या पायाची धूळ त्या पायरीला स्पर्श करेल, इथेच आमचं नाव कोरण्यासाठी अनुमती पाहिजे. पण आज सुद्धा तिथे नाव कोरलंय. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. आज राजांच्या चरणामुळे असल्यामुळे आज सुद्धा लोक आदराने नतमस्तक होतात. जर गर्व झाला असता नगरखाना किंवा महादरवाज्यावरती कोरलं असतं, आपण कोणी विचारलं असतं का? विचार करा, राजाच्या चरणामुळे आज ठिकाणी सर्वजण नतमस्तक होतात. समोर बघा व्हाईट कलरचं घुमट आहे. ही आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे. साहेब चारीधाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरीची वारी पूर्ण करा, पण आयुष्यात ना एकदा तरी रायगडाची सुद्धा वारी करा. राजे होते म्हणून स्वराज्य घडलं. जर का छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपण या गडकोटांवरती कोणी आलो असतो का? मराठे म्हणून कोणी मिरवलं असतो का? ही आपल्या लाडक्या राजांची समाधी 1926 ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाचनानुसार समाधीचं उल्लंघन केलं गेलं आणि त्याच ठिकाणावरती ती समाधी मोहीम शोधली गेली आणि येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने तिथं आपलं माथं टेकवलं पाहिजे अशी भव्य दिव्य समाधी उभारली गेली. बघा ही समोरची समाधी आपण पाहतो. समाधीच्या साईडला वाघ्या नावाच्या कुत्र्याचं स्मारक आहे. कुत्र्या संदर्भात वादंग आहे. वाघ्या होता की नव्हता, मध्यंतरी त्याला काढून फेकलं होतं, पुन्हा बसवलं गेलं. त्या वाघ्यासाठी 4 पोलीस काका 24 तास पहारे देतात. कोणासाठी? पोलीस प्रोटेक्शन. तर वाघ्या नावाच्या कुत्र्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज असते. इथे महत्वाच्या परिसराची समाप्ती घेताच मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 3 शेर सांगतो आणि माझ्या माहितीला रजा देत असतो. पहिला शेर असा होता की घासला विना धार नाही या तलवारीच्या पातीला, घासला विना धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आणि तिसरा शेर असा होता की तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात बनतात, अंधाराला रात्र म्हणतात, पण महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवरायांना विसरेल तर त्याला हिजड्याची जात म्हणतात. पुढा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी महादेव. 2 मिनिटं. तुम्हाला कोणाला रायगडाचे जर फोटो पाहिजे असतील